भरपूर लोकांना असा प्रश्न पडतो की म्युच्युअल फंड म्हणजे काय. तुम्हालाही पडतो ना तसा प्रश्न. तर चला बघूयात आपण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं. जसं तुम्ही शेअर मार्केटमधून एखादा शेअर खरेदी करता, तिथे प्रॉफिट लॉस होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. किंवा तो एखादा शेअर खूप महागडा असतो, ज्याची प्राइस 1 लाख, 1.5 लाख किंवा 50,000, 40,000, 30,000, 5,000, 2,000 रुपये असू शकते. पण तुम्ही एसआयपी किती रुपयांची लावता? 3,000, 5,000, 10,000 रुपयांची. तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला एक शेअर बाय करायचं असेल तर तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का हो? तुम्ही तेवढे पैशाची एसआयपी करताय का हो? नाही करत. मग इथे म्युच्युअल फंड खरं वर्क करतं. म्युच्युअल फंड वाले काय करतात, मल्टिपल लोकांचे, करोडो लोकांचे पैसे एकत्र करतात आणि तो शेअर बाय करतात. उदाहरण आपण बघायला गेलं तर एमआरएफ शेअर. एमआरएफ शेअरची प्राइस आहे 1.5 लाख रुपये. आता आपण एसआयपी लावतोय किती रुपयांची? आपण एसआयपी लावतोय 5,000, 10,000, 15,000 रुपयांची. मग एमआरएफचा शेअर आपल्याला खरेदी करता येणार तर नाहीच. तर मग अशा टायमिंगला काय केलं जातं, हे मल्टिपल लोकांचे पैसे कलेक्ट केले जातात, गोळा केले जातात आणि त्याच्यातून एमआरएफचा एक शेअर खरेदी केला जातो. मग त्याचं डिवायडेड कसं होतं? समजा तुम्ही 5,000 रुपये लावल्यात, दुसऱ्याने 10,000 रुपये लावले असतील, कोणी 20,000 रुपये लावले असतील. सेम जेवढे ज्यांनी पैसे लावलेले आहेत तेवढ्या पटीमध्ये एमआरएफच्या शेअरचे विभाजन केलं जातं आणि त्याला युनिट असं म्हणतात. आणि ते युनिट आपल्या म्युच्युअल फंडच्या ऍप्लिकेशन मध्ये दिसतात. थोडक्यात काय, युनिट जो काही शेअर खरेदी केलेला आहे तो डिवायडेड करून त्याचं युनिट मध्ये रूपांतर केलं जातं. एवढं सोपं आहे म्युच्युअल फंड म्हणजे काय.